घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकजनशक्ती पक्षाच्या वतीनं ऐतिहासिक बिंदू चौकात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर मिरवणुकीनं दसरा चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी युवा नेते आणि टीव्ही नेक्स्ट मराठीचे संचालक राजवीर अजित नरके यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद वाघबेकर, संपर्क प्रमुख अर्जुन पाडळीकर यांच्यासह संदीप कांबळे, भगवान कांबळे, संजय गाडे, प्रदेश उपाध्यक्ष सतीश कुर्णे आदी उपस्थित होते। यावेळी संवाद साधताना राजवीर अजित नरके यांनी समाजाला आजही अनुकरणीय आदर्शवत असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी लोक जनशक्ती पक्षानं सतत प्रयत्न करावे असं आवाहन केलं आहे। आज 14 एप्रिल 2025 रोजी आपल्या सर्वांचे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती इतर लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने अतिशय उत्साहात साजरी होत आहे। लोक जनशक्ती पार्टीचे सर्वच पदाधिकारी यांच्या मार्फत मला वाटते सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी हार गुच्छ घालून त्यांना मानवंदना देऊन, त्याचबरोबर CPR चौकामध्ये गरजू व्यक्तींना अन्नछत्र इथं दान करून मला वाटतं त्या ठिकाणी एक पुण्याचं काम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक मानवंदना देण्याचं काम लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने झालेलं आहे। लोक जनशक्ती पार्टीचे नेते सन्माननीय केंद्रीय नेते चिराग पासवान साहेब, त्याचबरोबर रामविलास पासवान साहेबांच्या पदचिन्हावरती मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्याची जी पार्टी इथं वाटचाल करत आहे त्यांना या निमित्ताने मी शुभेच्छा देतो। पुढील वाटचाली सुद्धा शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती या ठिकाणी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीनं मोठ्या उत्साहात आम्ही आज लोक जनशक्तीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आम्ही आहोत। खरोखरच खूप आनंदात आणि उत्साहात असा हा सण आम्ही आज साजरा करीत आहोत। या ठिकाणी सर्व भारतवासियांना लोक जनशक्ती पार्टीच्या वतीनं आम्ही सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा